शिवाजी विद्यापीठात आजपासून फिजिक्स ऑफ मटेरियल अँड मटेरियल बेस्ड डिव्हाइस फॅब्रिकेशन या विषयावरील 5व्या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली आहे. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर दीपक डुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी मूलभूत पदार्थ विज्ञानानं जवळपास सर्वच क्षेत्र व्यापली असल्याचं सांगितलं. वैद्यकीय क्षेत्रातील बहुतांश उपकरणं ही भौतिकशास्त्रज्ञांनीच संशोधित आणि निर्मित केली आहेत. नॅनो मटेरियल, फायबर ऑप्टिक्स इत्यादी सूक्ष्म तंत्रज्ञानानं आज संपूर्ण संशोधन क्षेत्राला वेगळी दिशा प्रदान केली असून आधुनिक कालखंडात आंतरविद्या शाखीय संशोधनाला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावरच नवसंशोधकांनी आपल्या संशोधनाची दिशा केंद्रित करावी असं आवाहन त्यांनी केलं. डॉक्टर दीपक डुबल यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःतील क्षमता ओळखून जगभरातील शैक्षणिक संशोधकीय संधींचा शोध घेतला पाहिजे असं सांगितलं. कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी सध्याचा काळ आंतरविद्याशाखीय संशोधनाचा असल्यामुळं विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानदृष्टीच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर S.H. पवार, C.D. लोखंडे, मानसिंग टाकळे, केशव राजपुरे, भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख राजेंद्र सोनकवडे, निलेश तरवाळ, V.S. कुंभार, राजीव भटकर, अण्णासाहेब मोहोळकर यांच्यासह देशाच्या विविध विद्यापीठातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.